आज हार्ट डिसीज रिलेटेड आपण काही महत्वाच्या कन्सेप्ट बघणार आहोत. आता ह्या कन्सेप्ट दैनंदिन जीवनात तुम्ही भरपूर वेळेस ऐकले असतील, पण ह्या 3 कन्सेप्टला घेऊन तुम्हाला नेहमी डाऊट असतो किंवा काही ना काहीतरी कन्फ्युजन असतो. तेच आज आपण क्लिअर करणार आहे. हार्ट फेल्युअर. हार्ट फेल्युअर म्हणजे काय? व्हेन हार्ट अनेबल टू पंप सफिशियंट ब्लड टू दी ऑर्गन. जर हार्ट एखाद्या ऑर्गनला ब्लड पाठवण्यात जर कमी पडत असेल, म्हणजे हार्ट बघा एका सिंगल बीट मध्ये जवळपास 70 ml ब्लड पंप करत असतो, पण 40 किंवा 50 ml ब्लड पंप करत असेल तर काय व्हायले? हार्ट सफिशियंट ब्लड सप्लाय करत नाही. ती जी कंडिशन आहे त्या कंडिशनला आपण म्हणतो हार्ट फेल्युअर. नंतर हार्ट अरेस्ट. आता हार्ट अरेस्ट हार्ट फेल्युअर पेक्षा वेगळी कन्सेप्ट आहे, इथं कन्फ्युजन करायचं नाही. बघा, हार्ट अरेस्ट मध्ये काय होतंय? हार्ट कम्प्लिटली स्टॉप होते, म्हणजे हार्टची जी पंपिंग ऍक्शन आहे, कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन ची ऍक्शनच कम्प्लिटली स्टॉप होती. त्या कंडिशनला आपण म्हणतो हार्ट अरेस्ट. नंतर शेवटची कन्सेप्ट आहे बघा, हार्ट अटॅक. आता हार्ट अटॅक मध्ये काय होतंय? इन विच सप्लाय ऑफ ब्लड टू दी हार्ट इज सडनली ब्लॉक ड्यू टू फॉर्मेशन ऑफ क्लॉट. हार्टला जी ब्लड सप्लाय करणारी करोनरी आर्टरी असते, त्या आर्टरीला जर समजा ब्लॉकेज तयार झाला आणि त्या ब्लॉकेज मध्ये जर हार्टच्या वॉलला जे ब्लडचा सप्लाय व्हायला, ती सप्लाय जर अचानक स्टॉप झाला असेल आणि त्या कंडिशनला आपण म्हणत असतो हार्ट अटॅक.